बकरीसाठी बोकड तयार करणे किंवा बकरा तयार करणे याचे व्हिडिओ आपले चालले। भाग एक पूर्ण केलेला आहे मी। आता हा भाग दुसरा। एक नंबरच्या भागामध्ये सकाळी 2 दिवस काय करायचं याची माहिती मी दिलेली आहे। आता पुन्हा पुढचे 2 दिवस आणि त्याच्या पुढचे 2 दिवस सकाळी काय करायचं हे मी सांगतो। तर नेहमीप्रमाणे तशाच पद्धतीनं दूध काढायचं सोयाबीन पासून आणि मक्यापासून। त्या दुधामध्ये दूध काढतानाच थोडंसं जायफळ त्या ह्याच्यामध्ये मिसळायचं आणि दूध काढून झालं की स्वच्छ 2 बटाटे घ्यायचे। बटाटे नीट लक्ष द्या, 2 बटाटे घ्यायचे आणि ह्या स्वच्छ 2 घेतल्यानंतर बटाट्याच्या फोडी करा बारीक। अगोदर मिक्सरमध्ये ते पूर्णपणे वरची थोडीशी साल जिथं माती वगैरे लागलेले खराब भाग तो पूर्णपणे काढून टाका। जास्तीत जास्त 3 बटाटे घ्यायचे बरं का, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3। तुमची जशा पद्धतीनं स्थिती आहे। आजारी आहे मी तरी बी व्हिडिओ काढतोय की कंटिन्युअसपणा तुमचा कमी होऊ नये। तर बटाटा मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ते काढलेल्यापैकी थोडंसं दूध मिसळायचं। लक्ष द्या व्यवस्थितरित्या, आणि थोडंसं पाणी मिसळायचं आणि पुन्हा बटाट्यामध्ये ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये चांगलं घुसळून घेऊन पूर्ण ते मटेरियल एक जिन्सी झालं पाहिजे। आणि त्या बटाट्यामधील जो अर्क आहे, आता हे अतिशय आवश्यक आहे बरं का। 2 दिवस सकाळी त्या बटाट्यामधील पूर्ण अर्क त्या ह्याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि ते गाळून घ्यायचं फडक्यातून, स्वतः तो फेकून द्यायचा आणि ती गाळून घेतलेलं दूध त्याच्यामध्ये त्या 4 लिटरमध्ये मिसळायचं। आणि हे प्रत्येक पिल्लाला, आता तुमची कॅपॅसिटी कशी आहे तशी, कमीत कमी 200 ml दररोज सकाळी, हे 200 ml। पुन्हा खुराक सांगितलेला नेहमीप्रमाणे, दिवसभराची क्रिया नेहमीप्रमाणे, त्याच्यामध्ये काय बदल करायचा नाही। आता पुढं तिसऱ्या दिवशी हे 2 दिवस पहिले सांगितले पहिले व्हिडिओमध्ये। आता हे दुसरे 2 दिवस सकाळी काय करायचं ते सांगितलं। आता पुढचे 2 दिवस, कारण आठवड्याचे दिवस असतात 7, आता उरलेले 3 दिवस सकाळीच बरं का, लक्षात ठेवा काय करायचं। हे पदार्थ सांगतो, ह्या पदार्थापैकी जो तुमच्याकडे पदार्थ आहे तो टाका। 1 तर 3 रताळ माहित आहे सर्वांना, स्वीट पोटॅटो त्याला म्हटलं जातं। नाहीतर 3 गाजर, एक तर रताळी तर वापरा, गाजर तर वापरा, नाहीतर 2 वाटी एवढ्या 2 वाट्या मूग भिजत घाला, किंवा मटकी भिजत घाला, किंवा हरभरे भिजत घाला, किंवा गहू भिजत घाला। आणि ह्याला कोंब आल्यानंतर, कोंब मोड आलेलं कुठलंही पावटा असेल, वाटाणा असेल, काही असेल, ज्याला मोड येतात
कुठल्यालाही तुम्ही मोड आणू शकता. आता ते मोड कशा आणायचे ते सांगत बसत नाही. हे तुम्ही या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे ह्यातलं कोणतं जे आहे ते तसंच मिक्सरमध्ये बारीक करायचं, दूध घेऊन ते, आणि बारीक केल्यानंतर त्या दुधामध्ये ते मिसळायचं आणि प्रत्येक पिल्लाला किंवा बोकडाला किंवा बकऱ्याला 200 ml. किती ह्याचं चाललंय हे? 4 लिटर दूध कसं तयार करायचं हे अगोदरच मी बोलून गेलेलो आहे. त्या 4 लिटर दुधामध्ये हे मिसळून 4000 ml दूध तयार होतं. हे 4000 ml दूध तयार झालेलं हे प्रत्येक पिल्लाला 200 ml 200 ml. किती पिल्लांना पुरेल हे 20 पिल्लांसाठी सांगतो मी. येते का बघा सर्वांच्या लक्षात? आणि खुराक तुमचा नेहमीप्रमाणे तुम्ही पेंडीचं प्रमाण वाढवू शकता. मात्र त्यांना जे अन्न घालायचं आहे हे दिवसभराचं वेळापत्रक मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते पहिला भाग बघा तुम्ही. पाणी कसलं पाजायचं आहे तेही पहिल्या भागामध्ये सांगितले. केव्हा पाणी पाजायचं आहे तेही सांगितलेलं आहे. तुमची जनावरं पाणी पिण्यासाठी काय करावं हेही अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसल्यामुळं आणि सबस्क्रिप्शन फॉर ऑल केलेलं नसल्यामुळं तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पाहता येत नाहीत. आणि व्हिडिओ अपलोड केला असला तरी सुद्धा तुम्ही मला फोन करून पुन्हा विचारताय, सर ह्याच्यासाठी काय करावं, त्याच्यासाठी काय करावं. अरे सगळी माहिती आपल्या दोन्ही चॅनलवरती दिलेली आहे. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगायला लावत जाऊ नका. तर हे 7 दिवसाचं सकाळचं नियोजन झालं. 9 वाजता वैरण टाकायचे, पुन्हा 12:30पर्यंत विश्रांती देऊन 12-12:30ला पुन्हा वैरण टाकायचे. वैरण कसली टाकायची ते पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती सर्व सांगितलेली. आता राहून राहिला भाग कोणता की सायंकाळची वैरण सर 4 वाजता आम्ही घातल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता, 5:30 आणि 6 वाजता खुराक त्यांना कोणता ठेवायचा. कारण 2 टायमिंगला खुराक ठेवल्याशिवाय आणि व्यवस्थित हे नियोजन केल्याशिवाय ग्रोथ अजिबात होत नाही. आता हे सर्व करण्यापूर्वी समजा पिल्लं तुम्ही बाजारातून आणली तर पिल्लांना प्रथम निर्जंतुकीकरण ज्याला म्हणतात, ह्याचं पूर्ण जिथं तुम्ही ठेवणार आहे पिल्लं, ओला भाग नसावा, वाळा भाग असावा, थंडीपासून संरक्षण करता आलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ऊन लागता कामा नाही, बसले पाहिजे ते. त्यांना स्पेस हा व्यवस्थित आणि जमिनीवर बसले पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे पहा. आणि जंतनाशक पहिल्यांदा आणल्या 1-2 दिवसांनी जंतनाशक पाजून घ्यायचं सर्वांना. आता कोणतं पाजायचं काय ते जंतनाशकाचा व्हिडिओ दिलाय तो बघा तुम्ही. आणि जंतनाशक पाजल्यानंतर पुन्हा हे पुढं. आणि हे करत असताना लक्षात ठेवा, आठवड्यातून एकदा तरी एका वेळेला बरं का, एकदा तरी लक्षात ठेवा, कडुलिंबाचा पाला त्यांना घालणं आवश्यक आहे. हे नाहीतर त्याचा परिणाम असा होतो की म्हणजे ॲसिडोसिस जर डिसऑर्डर झाला
तर पिल्लं खायची कमी येतात. आणि खायचं कमी आलं पिल्लू की तुम्हाला सांगतो तिची जगण्याची इच्छा जवळजवळ मावळलेली असते. बाकीचे उपचार कसे करायचे, काय करायचे, हे सगळं व्हिडिओमध्ये बाकीच्या सांगितलेलं आहे, ते पहा. आता 4च्या पुढचं नियोजन कसं असेल ते याच्या पुढच्या भागामध्ये. सायंकाळी काय करायचं, दररोज सायंकाळी 7 दिवस सायंकाळी कशाचं ट्रीटमेंट करायचं, कसं दूधच पाजायचं, ते आपण पुढच्या 3ऱ्या भागामध्ये पाहूया. ओके, नमस्कार.